नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत चाइल्ड हेल्थ नर्सिंगचे इम्पॉर्टंट क्वेश्चन। तर एवढे क्वेश्चन केले तर सफिशियंट आहे, पासिंग होऊन जाईल। आता हे क्वेश्चन काही मी मोजके काढलेले नाही, भरपूर क्वेश्चन आहे तुमच्याकडे, वेळ आणखीन भरपूर 10 दिवस आहे तुमच्याकडे। फक्त तुम्ही कन्सेप्ट जरी क्लिअर केल्या तरी तुम्हाला 1-2 पेज सहज लिहिता येतात। तरी सुद्धा आपण बघून घेऊ ते क्वेश्चन कोणकोणते, आणि जो तुम्हाला स्वतः सेल्फ स्टडी करा, जो नाही समजला त्याची कमेंट करा, तो आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते मी माझ्या भाषेमध्ये, किंवा माझ्याकडे नोट्स जे आहे ते मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करते। तर सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद भरभरून प्रेम दिल्याबद्दल, कारण प्रत्येक म्हणजे आपले भरपूर विद्यार्थी असे आहेत जे कमेंट करताय, लाईक करताय, व्हिडिओला शेअर करताय, जेणेकरून आपले व्ह्यूज पण चांगले येत आहे। अजून तुमचा प्रतिसाद चांगला असू द्या, असेच आपण अजून आता सेकंड इयर थर्ड इयरला पण आपण अजून अभ्यास करू आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करू। ह्यावेळेस एवढे स्टुडंट आपल्याकडे जोडलेले नव्हते, आपलं छोटं कुटुंब होतं, आता मोठं होतं आहे। तर सर्वांनी लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। सर्वप्रथम जे कोणी सर्वप्रथम पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलेलं आहे त्यांनी पहिलं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, म्हणजे यानंतर आपण कोणताही व्हिडिओ अपलोड केला का तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातो। तर चला सुरुवात करूया। आता 2017 मध्ये विचारले गेलेले नवजात बालकाची परिचर्या हा खूप वेळा विचारला गेलेला क्वेश्चन आहे। जे स्टार केलेला तो खूप वेळा विचारला गेलेला आहे। त्याच्यानंतर हिमोफिलिया, आणि सोपे क्वेश्चन हे विनिंग झाला, बेबी फ्रेंडली हॉस्पिटल, एकदा जरी वाचले ना पेपरमध्ये तुम्हाला लिहिता येण्यासारखे आहे। त्यामुळे हे करायचे म्हणजे करायचे। जे थोडा हार्ड वाटला तो स्किप केला तरी चालेल, पण जो इम्पॉर्टंट आहे आणि थोडा हार्ड आहे तो करायचा आहे। तर विनिंग पण सोपा आहे, हिमोफिलिया सोपा आहे, बेबी फ्रेंडली हॉस्पिटल पण एकदा वाचल्यानंतर लक्षात राहतो, अपघात स्कोर पण खूप सोपा आहे, वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक हे पण मनाने लिहू शकता, एकदा वाचून घ्या, मनाने लिहू शकता। VSD हा थोडा ट्रिकी आहे, VSD म्हणल्यानंतर त्याचा फुल फॉर्म पाठ करायचा आहे। त्यानंतर त्याचे कसं चेंजेस होतात ते लिहायचे आपल्याला। त्याच्यानंतर फोटोथेरपी थोडा हार्ड आहे, थोडा हार्ड नाही, सोपाच आहे फोटोथेरपी पण एकदा समजल्यानंतर। प्ले थेरपी तर खूप सोपी, म्हणजेच खेळ आपला। लसीकरण तक्ता सगळ्याचे पाठ असायला पाहिजे, फर्स्ट इयरलाच पाठ करायला पाहिजे होता, नसेल तरी पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, अवघ्या 5 मिनिटांमध्ये लसीकरण तक्ता पाठ होऊन जाईल। त्यानंतर मुलांवरील अत्याचार, तर हा सुद्धा तुम्ही मनाने लिहू शकता। अपंग मुलाची व्याख्या लिहायची, प्रस्तावना लिहायची, त्याच्यानंतर आपल्याला जे प्रकार लिहायचे अपंगत्वाचे, त्याच्यानंतर अपंग मुलाचं झाल्यानंतर त्याला काय काय सामाजिक समस्या फेस करावे लागतात ते लिहायचं त्याच्यामध्ये, रोल ऑफ द नर्स टाकायचं, खूप सोपं आहे। त्यानंतर नॅशनल चाइल्ड लेबर पॉलिसी म्हणजेच आपलं बाल कामगार, हे पण भरपूर वेळा विचारले गेलं आहे। क्रिटिकल केअर नर्सिंग तत्वे, हे तत्वे तर आपल्या माहीतच असणार तुम्हाला। त्यानंतर बाल आरोग्य परिचारिकेची भूमिका, हा पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, सोपा आहे। नॅशनल चाइल्ड लेबर पॉलिसी, लेबर म्हणजेच बाल कामगार आपलं तेच आहे, परत आलेलं क्वेश्चन आहे। त्यानंतर ORS 2दा विचारले गेलेलं आहे। जन्मता होण्याची दुखापती, तर कोणत्या दुखापती होऊ शकते, क्रिनियल इंजरी होऊ शकते काही, तर त्याला आपण जे फॉरसेप डिलिव्हरी करतो त्याच्यामध्ये, व्हॅक्यूम डिलिव्हरी करतो त्याच्यामध्ये पण होऊ शकतो। त्याचे उदाहरण द्यायचे, सेरेब्रल प्लाप्सी, आता ह्या सेरेब्रल प्लाप्सी झालं, मॅस्टिटिस झालं, डाऊन सिंड्रोम झालं, याचं तुम्हाला प्रत्येक अभ्यास करावा लागेल डीपमध्ये। तर तुम्हाला वेळ जर नसेल तर हे स्किप केलं तरी काही हरकत नाही। जे सोपे क्वेश्चन आहे, म्हणजे एकदा वाचल्यानंतर तुमच्या लर्न होणार आहे तेच क्वेश्चन तुम्ही करा आता, कारण वेळ खूप कमी राहिलेला आहे। त्यामुळे जे सोपे क्वेश्चन आहे त्याच्यावर जास्त फोकस करा, जे थोडे हार्ड आहे त्याला थोडं स्किप केलं तरी चालेल, कारण आता पासिंग पुरताच अभ्यास होणार आहे 10 दिवसात तुमचा। आणि जे विद्यार्थी पहिल्यापासून एकदम कंटिन्युअसली अभ्यास करत आहेत तर त्यांनी एक पण सब्जेक्ट आपला एक पण टॉपिक स्किप करायचा नाही। एखादा वाटला तुम्हाला हार्ड किंवा असं राहतं एखादा आवडतच नाही तर तो स्किप केला तर काय हरकत नाही, परंतु 90% सिलेबस स्किप करायचा आहे का नाही, एक पण टॉपिक स्किप करायचा नाही। त्यांनी खरोखरच अभ्यास केला, ज्यांना पास व्हायचं आहे त्यांनी 1-2 स्किप केलं तरी काय हरकत नाही। म्हणजे सोपे ते क्वेश्चन स्किप करायचे नाही। लहान मुलाला अपघात तर लिहू शकता तुम्ही, पाण्यात बुडणे, जळणे, पोळणे हे लिहू शकता तुम्ही। त्याच्यानंतर आरोग्य समस्या काय बालकांमध्ये, तर बालकांमध्ये आरोग्य समस्या काय, कुपोषण लिहू शकता, त्याच्यामध्ये पण भरपूर लिहू शकता तुम्ही। त्याच्यानंतर मिड डे मील, त्याच्यामध्ये मिड डे मील एकदा वाचून घेतलं तरी पण काही नाही। त्यानंतर पायका पण खूप सोपा आहे, एकदा वाचला फक्त त्याचा अर्थ माहीत पाहिजे किंवा कन्सेप्ट पायका म्हणजे काय आहे, तर काही खाणे, माती, खडू, काही पण खायचं, खाल्ले उचलून तेच तसं त्याला म्हणतं पायका आपण। तर त्याचे कन्सेप्ट व्यवस्थित व्हिडिओ लागत असेल कमेंट करा, मी व्हिडिओ बनवून टाकते। त्याच्यानंतर आता लॉंग आन्सर क्वेश्चन बघू आपण। तर लॉंग आन्सरमध्ये पण असे मोजके क्वेश्चन आहे जे रिपीट आलेले, तर निमोनिया आहे की, हायड्रोसिफॅली, त्यानंतर किशोरवयीन मुलांमधील बदल विचारले जातात, गरज विचारली, त्याच्यानंतर आरोग्य शिक्षण आणि आरोग्य समस्या काय काय असतात ते पण याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं। तर हे सर्व करायचं किशोरवयीन मुलांमध्ये। न्यूनेटल जॉन्डिस, स्तनपान, धनुर्वात, सांधिवात, अतिसार, आकडी, विषबाधा, न्यूनेटल सेप्सिस, न्यूनेटल हायपरथर्मिया,
हायपोथर्मिया तर हायपोथर्मिया पण तुम्ही लिहू शकता. हिमोफिलिया हा क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे. नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणजे क्रॉनिक नेफ्रोटिस तशाच सारखाच आहे. कारणे तेच येऊ शकतात. आपण जे मेडिकल सर्जिकल नर्स पार्ट 1 मधलेच क्वेश्चन याच्यामध्ये विचारणार. दमा झाला, त्यानंतर आतडीला अडथळा झाला, निमोनिया झाला, त्याच्यानंतर थॅलेसिमिया तर करून घ्या. थॅलेसिमिया सोपाच आहे. न्यूरल ट्यूब डिफेक्ट पण सोपा आहे आणि इसोफेजियल एस्ट्रेसिया हे पण सोपे. फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. आता वेळ तर खूप कमी आहे शक्यतो. आता आम्ही MCQ आणि जोड्या ते व्हिडिओ अपलोड करणार होते, परंतु एका विद्यार्थ्यांनी खूपच वेळेस कमेंट केली, मॅम हे पाठवा. तर काही हरकत नाही आहे. कमेंट केल्याबद्दल खूप छान वाटलं कमेंट केली तर. यापुढेही असाच सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे. धन्यवाद.